नाशिकमध्ये श्री जगन्नाथपुरी रथयात्रा उत्सव समितीच्या वतीनं दरवर्षी जगन्नाथपुरी रथयात्रा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो। यावर्षी हा रथयात्रा उत्सव गुरुवारी 16 जुलैला साजरा केला जाणार आहे। 15 जुलैला जगन्नाथ रथाची प्रतिष्ठा, हवन, आरती, रथ सजावट आणि प्रसाद आठवण लॉन्च इथं होणार आहे। याबाबत आज श्री जगन्नाथपुरी यात्रा उत्सव समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या पत्रकार परिषदेत श्री जगन्नाथपुरी रथयात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर महंत श्री भक्तीचरणदास गुरु हरदेवदासजी महाराज यांनी अधिक माहिती दिली आहे। जय श्री राम, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ। प्रभु राम जी की पावन भूमि पर कलियुग की आराध्य देव श्री जगन्नाथ भगवान की रथ यात्रा इस बार 16 जुलाई 2026 को आड़गांव नाका से पंचमुखी हनुमान मंदिर के प्रांगण से शुरू होने जा रहा है। ये रथ यात्रा पिछले 3 साल से ये चतुर्थ वर्ष है जो बड़े धूमधाम से नासिक पुण्यनगर में हो रहा है। तो ये रथ यात्रा की परंपरा अनुसार जो रास्ता है उसी परंपरा रास्ता के अनुसार ये रथ यात्रा शुरू होने वाला है। मैं आप लोग के माध्यम से सबको आह्वान करता हूँ जो 16 जुलाई को जगन्नाथ भगवान के रथ दर्शन करने के लिए स्वयं जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा अपने मंदिर से निकल के आप लोग को दर्शन देने के लिए आ रहे हैं। तो आप लोग ज़रूर जगन्नाथ जी के दर्शन दीजिए और भगवान की जो डोरी है वो डोरी की आपने कहीं 1 सेकंड के लिए भी कहीं आपके हाथ लग जाता, भगवान की डोरी आप खींच लेते हैं तो आपने की जीवन की अपने जो भी मन में हो यानी आपके जीवन की कल्याण भगवान की डोरी खींचने मात्रक में होना ही है। यही उद्देश्य में जगन्नाथ भगवान की रथ यात्रा हम लोग शुरू की है और ये हमारे श्री पूरी जगन्नाथ उत्सव समिति और नासिक समस्त साधु संत, नासिक सभी जन गणमान्य, सभी पदाधिकारी, सभी प्रशासनिक अधिकारी संपूर्ण सबके सहयोग में ये रथ यात्रा हो रहा है। तो आप लोग जरूर जगन्नाथ भगवान की रथ यात्रा दर्शन करने के लिए आइए और दर्शन दीजिए और अपने को अपने मन में आनंद और अनुभव करिए। जय श्री जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ। समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला बऱ्यापैकी डॉक्टर भक्तीचरणदासजी महाराज यांच्या अधिपत्याखाली बऱ्यापैकी आपल्या सर्वश्रुत माहिती मिळाली असावी आणि खऱ्या अर्थाने आजच्या या जगन्नाथपुरी रथ उत्सवाची एक सुरुवात, एक आकाश आणि या नाशिक पुण्यनगरी, धर्मनगरी आणि प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये जगन्नाथाचं साक्षात दर्शन आपल्या सर्वच नाशिककरांना या ठिकाणी मिळणार आहे। मित्रबंधू, या ठिकाणी मच्छिंद्रभाऊ सानप देखील या ठिकाणी उपस्थित झाले। स्वामी काज गुरुभक्ती, पुत्र वचन सेवापूर्ती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा। आपल्या या सर्व समितीचे कार्याध्यक्ष म्हणून देखील मच्छिंद्रभाऊ सानप यांची याच्यामध्ये सामील ते असतातच आणि नेहमीच मदत करणारे हे व्यक्तिमत्व आहे। मित्रांनो, ह्या जगन्नाथपुरी रथयात्रेचं महत्त्व आमच्या काबराजींनी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे। तर माझी तमाम नाशिककरांना सगळ्यांनाच विनंती आहे, आपण मोठ्या संख्येने या रथोत्सव यात्रेमध्ये सामील होऊन भगवान जगन्नाथाचं दर्शन घेण्यासाठी आपण सर्वांनीच या पंचमुखी हनुमानच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये येत्या 16 तारखेला ठीक सकाळी 10 वाजेला या ठिकाणी रथोत्सवाला देखील सुरुवात होणार आहे। या ठिकाणी अथक प्रयत्न करून आणि अथक मेहनतीने सगळे पत्रकार बंधू देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। अत्यंत सुंदर असे व्यक्तिमत्व। जय श्रीराम, जय जगन्नाथ। येत्या 16 तारखेला आपला जगन्नाथ रथ यात्रा उत्सव आहे। मी तमाम नाशिककरांना, तमाम हिंदू बांधवांना आणि भगिनींना आवाहन करतो की येत्या 16 तारखेला आपण जास्तीत जास्त संख्येने जगन्नाथ रथ यात्रेमध्ये सहभागी व्हा, असं मी पंचमुखी हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने आणि महंत भक्तीचरणदास महाराज यांच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करतो। जय श्रीराम, जय जगन्नाथ। या रथोत्सवात लाखो नाशिककरांनी उपस्थित राहावं असं आवाहन श्री जगन्नाथपुरी रथयात्रा उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।